करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्यांच्या संवादपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आदरणीय राजीव ननकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक, राज्य नागरी विकास संस्था यशदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, जीवन कौशल्याची जडणघडण करण्यासाठी आणि विचारांना योग्य दिशा देण्यासाठी राबवण्यात येणारा उपक्रम आहे. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रत्येक सत्रामध्ये स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून अधिक सक्षम, सजग आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवण्याचा आपला हा सामूहिक प्रवास सुरू आहे. 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील मागील सत्रामध्ये आपण कर्मसु कौशल्य या विषयातून प्रत्येक कार्यात उत्कृष्टतेने, कौशल्याने आणि समर्पणाने कार्य करणे संदेश घेतले. आज त्याच प्रवासातील पुढचे पाऊल टाकत ज्ञानाप्रतीसाठी आवश्यक असलेले प्रसन्न आणि सकारात्मक मनाचे महत्व जाणून घेणार आहोत. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे प्रज्ञावान लाभते ज्ञान. या संस्कृत वचनाचा अर्थ असा की विवेक, जिज्ञासा आणि सकारात्मक विचार असलेली व्यक्तीच खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त करू शकते. ज्ञान हे केवळ पुस्तकी माहिती नसून योग्य विचार, योग्य निर्णय आणि सतत शिकण्याची वृत्ती यामधून विकसित होत असते. आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी ज्ञानासोबत योग्य दृष्टिकोन, शिकण्याची तयारी आणि स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची वृत्ती आवश्यक आहे. हाच संदेश आजच्या विषयातून आपण जाणून घेणार आहोत. तर चला मग ज्ञानाची ओढ, शिकण्याची जिद्द आणि सकारात्मक विचारांची साथ घेऊन आजच्या प्रेरणादायी सत्राची सुरुवात करूया. मी आदरणीय राजीव ननकर सर यांना विनंती करतो की आपण आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर प्लीज. सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. आजचं सेशन मी चंदीगड मोहाली मधून घेत आहे. हे मला तुम्हाला सांगायला आवडेल, एका प्रशिक्षणानिमित्त मी इकडे आलेलो आहे. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनचा प्रोग्राम असतो आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे जे फॅकल्टी वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये काम करतात, तर त्यांना 5 दिवसासाठी आता मी सध्या आहे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मोहाली येथे आणि खूप छान असं कॅम्पस आहे. मोस्टली ते MBA च ट्रेनिंग घेतलं जातं आणि साधारण या ठिकाणी खूप मोठी कॉम्पिटिशन असते, खूप मोठी स्पर्धा असते. साधारण मी सकाळी इथल्या विद्यार्थ्यांशी, इथल्या फॅकल्टींशी चर्चा करत होतो, तर त्यांनी सांगितले की 35 ते 45 लाख रुपये 2 वर्षाची फी आहे. तर चंदीगडच्या जवळ अगदी 10-12 किलोमीटरवर मोहाली आहे पंजाबमध्ये. तर तिथे या ट्रेनिंगसाठी आज सकाळी मी आलेलो आहे आणि पुढील शुक्रवारपर्यंत मी इथे ट्रेनिंग घेणार आहे. जसं मी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस यशदामध्ये कामकाज करतो आणि अनेक अधिकाऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो, परंतु आम्ही जे मार्गदर्शन करतोय ते उचित पद्धतीने करतोय का, योग्य पद्धतीने करतोय का, त्याच्यामध्ये नवीन नवीन काय टेक्नॉलॉजी आणल्या पाहिजेत आम्ही मार्गदर्शन करताना किंवा ट्रेनिंग घेताना, जागतिक स्तरावर, देश पातळीवर कोणकोणत्या गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत, ह्या सर्वांचं ज्ञान घेण्यासाठी हे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम साठी मी इथे आलेलो आहे. तर सर्वांना शुभ संध्या आणि गुड इव्हिनिंग. करिअर कट्ट्याच्या ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ 52 आठवड्याची जी लेक्चर शृंखला आपण घेत आहोत, त्याच्या मला वाटतं 9व्या किंवा 10व्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असो की महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला विद्यार्थी असो, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणं ही आजच्या काळाची गरज आहे. शिक्षणापेक्षा त्यांनी जर स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणलं तर या बदलणाऱ्या जगामध्ये
किंवा ज्याला आपण फास्ट पेस्ड वर्ल्ड म्हणतो त्या जगामध्ये त्याला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर त्यांनी फक्त अभ्यासापुरतं मर्यादित न राहता स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यामुळे जवळपास 52 ट्रान्सफॉर्मेशन या वर्षभरामध्ये आपल्याला मी सांगणार आहे. तुम्हाला त्याच्या मागचं गणित किंवा ज्याला आपण म्हणतो बेस तो सांगणार आहे. आणि त्या ट्रान्सफॉर्मेशन मी इथे सांगितल्यानंतर ते जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या ट्रान्सफॉर्मेशनचा जर अवलंब केला तर मला वाटतं की तुमचं आयुष्य खरंच ट्रान्सफॉर्म होणार आहे. आणि मला वाटतं की आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या अभ्यासावर अवलंबून न राहता आपल्या व्यक्तिमत्वाला कसे पैलू पाडले जातील याच्यावर सातत्याने काम करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण गेले काही आठवड्यांपासून वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करतोय. आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये आपण शरीराबाबत पाहिलं होतं, मनाबाबत पाहिलं होतं, स्वभावाबाबत पाहिलं होतं, त्याच्यानंतर आपण ज्याला सवयी म्हणतो त्याच्याबद्दल पाहिलं होतं, वर्तनाबद्दल पाहिलं होतं, त्याच्यानंतर कौशल्याबद्दल पण पाहिलं होतं. आणि आजचा जो विषय आपण घेऊन आलेलो आहे तो प्रज्ञावान लभते ज्ञानम. जो प्रज्ञावान व्यक्ती आहे त्यालाच कसं ज्ञान मिळतं आणि ज्ञान आणि प्रज्ञा ही आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे याच्यावर प्रकाश टाकण्याचा आपला पुढील अर्ध्या तासामध्ये प्रयत्न असणार आहे. आणि त्याच्यामुळे पुढील मी वन वे कम्युनिकेशन साधेल आणि त्याच्यानंतर मग आपण 2 वे प्रश्न उत्तर ज्याप्रमाणे आपण नेहमी घेतो त्याप्रमाणे आपण प्रश्न उत्तर सुद्धा घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मी मागे उल्लेख केला होता की सध्याचं युग जर पाहिलं आपण तर हे कलियुग नाही तर भ्रमयुग आहे. आणि त्याच्यामुळे माहितीचा भाडीमार एवढा आपल्यावर होतोय की आपल्याला नक्की कोणती माहिती साठवावी आणि कोणती माहिती साठवू नये याचं सर्वांनाच कन्फ्युजन होतंय. बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की माहिती, ज्ञान, बुद्धी आणि प्रज्ञा, परत मी रिपीट करतोय, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन, ज्ञान म्हणजे नॉलेज, बुद्धी म्हणजे तुमचं इंटेलेक्ट आणि प्रज्ञा म्हणजे विज्डम. हे चारही शब्द इंग्लिशमध्ये यांचा अर्थ बघितला किंवा मराठीमध्येही यांचा अर्थ बघितला तर हे चारही शब्द वेगळे वेगळे आहेत. माहिती वेगळी आहे, त्याच्यानंतर ज्ञान वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे आणि प्रज्ञा वेगळी आहे. परंतु एकंदर असं दिसतं की हे चारही शब्द आपण एकाच अर्थाने सध्या वापरत आलेलो आहोत. म्हणजे या चारही शब्दांना आपण ज्ञान असं पण कधी कधी म्हणतो, कधी कधी बुद्धी पण म्हणतो आणि कधी कधी माहिती पण म्हणत असतो. आणि त्याच्यामुळे या चारही गोष्टींमधला भेद आपल्याला न करता आल्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा जो प्रवास आहे तो आपला कुठेतरी अडकून पडतो. आणि त्याच्यामुळे या चारही शब्दांमधला भेद आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहायचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा भेद पाहिल्यानंतर प्रज्ञा म्हणजे काय किंवा विज्डम म्हणजे काय आणि त्या आयुष्यामध्ये किती गरजेचं आहे याच्यावर सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असं म्हटलं जातं की माहितीवर प्रक्रिया केली म्हणजे इन्फॉर्मेशनला प्रोसेस केलं की ज्ञानाची निर्मिती होते. ज्ञानाचं, नॉलेजचं आपण जर अनालिसिस केलं, विश्लेषण केलं तर बुद्धी तयार होते ज्याला इंटेलेक्ट म्हणतो. आणि बुद्धीवर विवेकाने जर आपण काम करायला सुरू केलं तर प्रज्ञेची निर्मिती होते. म्हणजे प्रवास बघा आपण पाहिला की प्रवास असा आहे, माहिती, ज्ञान, बुद्धी आणि प्रज्ञा असा हा सरळ सरळ प्रवास आहे. परंतु आपण डायरेक्ट जम्प करतो, त्याच्यामुळे बरेच कन्फ्युजन होतात. आणि कधी कधी माहितीलाच प्रज्ञा किंवा ज्ञानालाच प्रज्ञा किंवा बुद्धीलाच प्रज्ञा किंवा विज्डम आपण समजत असल्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे
म्हणावं त्या पद्धतीने मार्गक्रमण करता येत नाही. तर प्रज्ञा म्हणजे काय हा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर प्रज्ञा म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची विवेकशील क्षमता. प्रज्ञा म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य प्रकारचा निर्णय घेण्याची विवेकशील क्षमता म्हणजे प्रज्ञा होय. बरोबर आहे. तुम्हाला उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला अनेक ठिकाणावरून माहिती मिळते की स्पर्धा परीक्षेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर त्यासाठी अशी जाहिरात येते, MPSC परीक्षा घेत असते, वेगवेगळे बँकिंग बोर्ड परीक्षा घेत असतात. तर ही फक्त इन्फॉर्मेशन स्वरूपात असते. कुठेतरी व्हॉट्सअपवर जाहिरात येत असते, फेसबुकवर कुठेतरी जाहिरात येत असते, न्यूजपेपरमध्ये कुठेतरी आपण स्पर्धा परीक्षेबाबत वाचत असतो. तर याला आपण साधारण माहिती समजतो. ज्या वेळेस आपल्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे आणि मग आपण प्रश्न पुस्तिका किंवा मग सिलेबस किंवा त्याचबरोबर पुस्तक हे जेव्हा विकत आणतो किंवा इतर मित्राकडून घेतो आणि ते जेव्हा वाचायला सुरुवात करतो तेव्हा ज्ञानाची निर्मिती होते. पण ही ज्ञानाची निर्मिती होत असताना जोपर्यंत आपण ज्ञानाचं वर्गीकरण आणि विश्लेषण करत नाही तोपर्यंत ते बुद्धिगम्य किंवा बुद्धीला त्याचं आकलन होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा मुलं पहा की माहिती खूप जमा करतात, माहिती जमा केल्यानंतर पुस्तकं पण भरपूर घेऊन येतात मार्केटमधून, परंतु पुस्तकं आणणं आणि वाचणं तेवढ्या पुरतं मर्यादित आपला अभ्यास असायला नको. त्याच्या पुढे जायचं असेल तर बुद्धीला ताण द्यावा लागतो, इंटेलेक्टला ताण द्यावा लागतो. जी माहिती आहे तिचं वर्गीकरण करावं लागतं, जी माहिती आहे त्याचं विश्लेषण करावं लागतं. तेव्हा पुढं बुद्धीची निर्मिती होते आणि तेव्हा कुठं आपल्याला त्या विषयाचं आकलन व्हायला लागतं. आणि मग आलेली माहिती, मिळवलेलं ज्ञान, तयार झालेली बुद्धी आणि ह्या बुद्धीचा यथायोग्य वापर करून जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं ठरवतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रज्ञेची निर्मिती होते. आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यासामध्ये यशस्वी होत असताना माहिती, ज्ञान, बुद्धी आणि प्रज्ञा ह्या चारही डायमेन्शनवर आपल्याला काम करावं लागतं. अजून प्रज्ञेबाबत सांगायचं गेलं तर ज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा केला जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रज्ञाची निर्मिती होते. काय चांगलं, काय वाईट, काय चूक, काय बरोबर, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त आणि फक्त प्रज्ञेमुळेच आपल्याला शक्य होऊ शकतात. त्याचबरोबर प्रज्ञा जर तुमची जागृत असेल, विजडम जर जागृत असेल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये जे छोटे मोठे निर्णय घ्यायला लागतात ते सुद्धा निर्णय घेणं सोपं होतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की मुलं निर्णय घेत नाही, बऱ्याच वेळा निर्णय पुढे ढकलतात किंवा एखादा चुकीचा निर्णय पण कधी कधी अपुऱ्या माहितीवर घेऊन टाकतात. तर हे होण्यामागं प्रज्ञेचा किंवा विजडमचा अभाव असणं हे मोठं कारण आहे. आणि मग त्यामुळे तुमचा प्रश्न साहजिकच असेल की प्रज्ञा नक्की कशी विकसित करायची किंवा ती कशी विकसित पावते. तर याच्यामध्ये सर्वात पहिला जर गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये सर्वात आपलं वाचन जे आहे ते विस्तृत पाहिजे. अभ्यासक्रम पुस्तकांचंच वाचन फक्त न करता आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेगवेगळे टेक्स्ट बुक आहेत, NCERTचे बुक आहेत, बाजारामध्ये सुद्धा हजारो बुक उपलब्ध आहेत, काही बेसिक पुस्तकं आहेत, ह्या सर्वांचं न्यूजपेपर आहे, ह्या सर्वांचं जोपर्यंत आपण सकल वाचन करत नाही तर वाचन करणं ही प्रज्ञा विकासामधली पहिली स्टेप आहे. आता जे वाचलेलं आहे त्याचं चिंतन आणि मनन करणं आणि चिंतन आणि मनन केल्यानंतर त्याच्यातून निष्कर्ष काढणं
आणि त्या निष्कर्षाच्या आधारे आपला अभ्यासाचा जो प्रवास आहे तो सोपा आणि सुटसुटीत बनवणं याच्यातून प्रज्ञा विकसित होत असते. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण सत्संग म्हणतो, प्रज्ञा विकासासाठी चांगल्या लोकांची संगत, मग ते आपले मित्र असो, आप्तेष्ट असो, नातेवाईक असो, सहकारी असो, ह्या सर्व चांगल्या आणि सकारात्मक लोकांची जर आपल्यासोबत संगत असेल तर सुद्धा प्रज्ञा डेव्हलप होऊ शकते. आपल्याला आजूबाजूला अनेक अनुभव येत असतात. आपण समाजामध्ये वावरत असतो, महाविद्यालयामध्ये वावरत असतो, आपण जिथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तिथे वावरत असतो. तिथे वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात आणि ह्या अनुभवाचं आपण अत्यंत खोलवर असं विश्लेषण जेव्हा करायला घेतो त्यावेळी सुद्धा आपली प्रज्ञा विकसित होऊ शकते. त्याच्यानंतर आत्मपरीक्षण, सेल्फ इंट्रोस्पेक्शन. सेल्फ इंट्रोस्पेक्शन जर तुम्ही करायला लागले, त्याच्यावर काम करायला सुरू केलं, स्वतःला काय हवं, आपल्याला काय करायचंय, कोणती गोष्ट आपण बरोबर करतोय, कोणती गोष्ट आपण चांगली करतोय, कोणती गोष्ट आपण योग्य करतोय, तर ह्या जेव्हा गोष्टी आपल्याला विवेकशील पद्धतीने समजायला लागतात तेव्हा सुद्धा प्रज्ञा विकसित होते. आणि सर्वात शेवटचा जो मार्ग आहे प्रज्ञा विकसित करण्याचा तो आहे ध्यान धारणा, किंवा ज्याला आपण मेडिटेशन असं म्हणतो. जर तुम्ही मेडिटेशनवर भर देत असाल, मनाला शांत करत असाल, श्वासाची गती जी आहे तिच्यावर तुम्ही जर व्यवस्थित नियंत्रण प्राप्त करू शकत असाल आणि विचारांना स्थिर करू शकत असाल तर त्याच्यातून सुद्धा प्रज्ञा विकसित होऊ शकते. आणि त्यामुळे वाचन असेल, चिंतन असेल, मनन असेल, सत्संग असेल, अनुभव असतील, आत्मपरीक्षण असेल, ध्यान असेल, ह्या सर्व गोष्टी आपण करायला हव्यात. आणि एकंदर प्रज्ञा जी माणसाला खऱ्या अर्थाने विवेकशील आणि चिंतनशील बनवत असते. प्रज्ञेचे 3 डायमेन्शन आहेत, हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावे. सर्वात पहिला डायमेन्शन आहे त्याला आपण आत्मशोध किंवा सेल्फ डिस्कव्हरी असं म्हणतो. दुसरा जो डायमेन्शन आहे त्याला आपण आत्मजाणीव किंवा सेल्फ रिअलायझेशन असं आपण म्हणतो. आणि तिसरा जो डोमेन आहे त्याला आपण आत्मसाक्षात्कार किंवा सेल्फ ऍक्च्युलायझेशन असं आपण म्हणतो. तर आत्मशोध बाबत जर बोलायचं झालं, अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मला काय हवे हे एखाद्या व्यक्तीला कळणे म्हणजे आत्मशोध होय. मला काय छान वाटते हे एखाद्या व्यक्तीला कळले म्हणजे त्याला आत्मजाणीव झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि मला आजूबाजूच्या सर्व चराचरातल्या गोष्टी ह्या छान आणि सुंदर वाटतात, त्याला आपण आत्मसाक्षात्कार असं म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी प्रज्ञा विकसित करण्यासाठी आत्मशोध, आत्मजाणीव आणि आत्मसाक्षात्कार याचा विकास करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीचा विकास जर झाला तरच तुमची प्रज्ञा विकसित होऊ शकते. आपण हे आजूबाजूला बघितलं असेल की प्रज्ञावान व्हा असा आशीर्वाद उगाच दिला जात नाही. त्याच्या मागे काहीतरी आपलं इंडियन नॉलेज सिस्टीम मधून आलेलं काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी तर्क आहे. आणि त्याच्यामुळे प्रज्ञावान व्हा हा आशीर्वाद आपण अनेक ठिकाणी पाहिला असेल. आणि जर तुम्हाला प्रज्ञावान व्हायचं असेल तर मला वाटतं आत्मशोध, आत्मजाणीव आणि आत्मसाक्षात्कार ह्या तिन्ही डायमेन्शन आपल्याला आपल्या वर्तनामध्ये किंवा ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आणणं गरजेचं आहे. प्रज्ञेचे फायदे काय आहेत असं आपण जेव्हा म्हणतो तर मला असं वाटतं की प्रज्ञेमुळे प्रज्ञा जर जागृत झाली तर सर्वात पहिला फायदा जर होत असेल तर आपल्या आयुष्यातली नकारात्मकता संपूर्णतः संपुष्टात येते. आपण आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सकारात्मक रीतीने पाहायला सुरुवात करतो. आणि खरं पाहिलं तर प्रज्ञा कशी जागृत करतात त्याच्यामध्ये सर्वात 3 गोष्टी जर आपण बघितल्या, ज्ञान, अनुभव आणि विवेक, ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही एकत्र आणल्या
तर प्रज्ञा जागृत होऊ शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रज्ञा जागृत करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कौटुंबिक आणि सामाजिक संस्कार तुमच्यावर कसे काम करतायत याच्यावर सुद्धा विजडम जागृत होणं गरजेचं असतं. आता बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की माहिती आहे, त्याच्यानंतर ज्ञान आहे, त्याच्यानंतर बुद्धी आहे, पण प्रज्ञा का जागृत होत नाही? तर सर्वात प्रज्ञा जागृत न होण्यामागे सर्वात महत्वाचा जर अडसर कोणता असेल तर तो आहे अहंकार. मला सर्व माहिती आहे, मला सर्व येत आहे, माझ्यापेक्षा हुशार कोणी नाही, माझ्याकडे सर्व शक्ती आहेत, मला सर्व गोष्टी माहीत आहेत. हा जो अहंकाराचा अडथळा आहे तो जर तुमच्यामध्ये असेल तर तुमचं विजडम जागृत होऊ शकत नाही. ज्ञानाचा अभाव असणं हा सुद्धा प्रज्ञा जागृती मधला अत्यंत मोठा आणि महत्वाचा असा अडथळा आहे. त्याचबरोबर आपला जर स्वभाव रागीट असेल, आपला स्वभाव जर चिडचिडा असेल तरी सुद्धा तुमच्यामध्ये विजडम निर्माण होऊ शकत नाही. आपण जर प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मकतेने बघत असू, आपण प्रत्येक व्यक्तीकडे घटनेकडे पूर्वग्रहातून बघत असू, म्हणजे ज्याला प्रिज्युडाइसनेस म्हणतो, तरीही त्यामुळे प्रज्ञा डेव्हलप होऊ शकत नाही. आणि आपण जर स्वार्थी आणि संकुचित विचाराचे असाल तरी सुद्धा म्हणजे असा असेल तरी सुद्धा प्रज्ञा विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे अहंकार असेल, अज्ञान असेल, स्वार्थी आणि संकुचित वृत्ती असेल, आपला रागीट स्वभाव असेल, आपण जर पूर्वग्रह रीतीने काम करत असू, आपल्यामध्ये जर नकारात्मकता असेल तर कदाचित तुमच्याकडे माहिती, ज्ञान, बुद्धी असू शकेल परंतु विजडम तुम्हाला येऊ शकणार नाही. आणि त्याबद्दल भारतीय तत्वज्ञानाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा भारतीय तत्वज्ञान प्रज्ञेबाबत काय सांगते हे जेव्हा आपण पाहायला जातो त्यावेळेस जेव्हा आपण उपनिषदांचा संदर्भ घेतो तर उपनिषद असं म्हणतं की आत्मज्ञानातून, आत्मिक ज्ञानातूनच प्रज्ञा विकसित होऊ शकते. आणि मग आत्मिक ज्ञान जर विकसित करायचं असेल तर मला वाटतं मित्रांनो, ध्यान धारणेसारखा दुसरा कोणताही उपाय नाही. भगवद्गीतेच्या संदर्भात जर आपण प्रज्ञा हा विषय बघितला तर भगवद्गीता असं सांगते की मन, बुद्धी आणि आपली 5 इंद्रिये यांना जर आपण व्यवस्थित नियंत्रणामध्ये आणलं तरी सुद्धा प्रज्ञा विकसित होऊ शकते. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा प्रज्ञेबाबत सांगितलेलं आहे. बौद्ध धर्म सांगतो की सदाचार म्हणजे चांगला आचरण, विवेकशील आपण असू आणि आपण जर त्या विवेकशीलपणा जर ध्यानाची जोड दिली तरी सुद्धा आपली प्रज्ञा विकसित होऊ शकते. आणि त्यामुळे उपनिषद असो, भगवद्गीता असो, बौद्ध धर्म असो, याच्यामध्ये प्रज्ञेबाबत अत्यंत सविस्तर अशी उदाहरणं दिली आहेत. गौतम बुद्ध हे प्रज्ञेचं किंवा प्रज्ञा जागृत झालेले एक मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल. गौतम बुद्धांची अशी शिकवण होती की हिंसेऐवजी करुणा व सम्यक मार्गाने आपला प्रज्ञा विकास होऊ शकतो. महात्मा गांधींबाबत आपण अवगत आहोत. महात्मा गांधीजींनी कायम सत्य आणि अहिंसा ह्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा दिला आणि त्यांचं म्हणणं होतं की सत्य आणि अहिंसा या मार्गाने सुद्धा ज्ञान मिळते, ज्ञानातून उपाय सापडतात, बुद्धीच्या माध्यमातून उपायावर काम करता येते, प्रज्ञा मात्र योग्य मार्ग आणि दिशा दाखवते. आणि असं नेहमी म्हटलं जातं. आणि त्यामुळे विजडम हे जे आहे हे या ट्रान्सफॉर्मेशनच्या सिरीज मध्ये प्रत्येक युवकामध्ये ग्रो होणं आणि ते ग्रो झाल्यानंतर युवक हा साधा, सोपा, सुटसुटीत, सुखी, सुखकर आणि समाधानी पद्धतीने करणं
गरजेचं आहे असं मला वाटतं. मला वाटतं म्हणतो ते आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर माहिती, ज्ञान, बुद्धी आणि प्रज्ञा याला कसं मार्गस्थ करायचं याच्याबद्दलही तुम्हाला विवेचन दिलेलं आहे. प्रज्ञेचे जे 3 डायमेन्शन आहेत, ज्याला आपण आत्मशोध, आत्मजाणीव आणि आत्मसाक्षात्कार याच्याबाबतही तुम्हाला माहिती दिलेली आहे. मुलांमध्ये किंवा युवकांमध्ये प्रज्ञा जागृत न होण्यामागे पण आपल्याला माहिती दिलेली आहे. आपलं प्राचीन ज्ञान प्रज्ञेबाबत काय म्हणतं त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण प्रज्ञा विकासासाठी कुणाचा आदर्श घ्यावा त्याच्याबद्दलही आपल्याला माहिती दिलेली आहे. मला वाटतं की सर्व तरुण मित्र आणि कॉलेजला जाणारे सर्व युवा मित्र या सर्वांना प्रज्ञा या विषयाबद्दल किंवा विजडम या विषयाबद्दल चांगला प्रकाश पडला असेल आणि मला वाटतं भविष्यामध्ये ते फक्त माहिती, ज्ञान आणि बुद्धी एवढ्यापर्यंत मर्यादित न राहता त्याच्या पुढे जातील आणि स्वतःचा विकास आणि प्रगती घडवून आणतील, जेणेकरून त्यांची जर प्रगती झाली तर पुढे जाऊन देशाची सुद्धा प्रगती होऊ शकेल. धन्यवाद. प्रश्न उत्तरे सुरू करूया आणि नॉट ओनली रिलेटेड विथ विजडम बट student can ask any type of question to me, any type of query they can raise. नक्कीच सर. विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करायचा आहे किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकता. सर, मनीषा यांचा प्रश्न आहे की प्रज्ञावान लभते ज्ञानम या विचारानुसार यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि विवेक यांचा परस्पर संबंध कसा आहे? यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि विवेक याचा सरळ संबंध आहे. जर ज्ञानाच्या जोडीला जर विवेक नसेल तर माणसाची प्रगती जी आहे ती शाश्वत प्रगती होऊ शकत नाही. आपण बऱ्याच वेळा प्रज्ञा, ज्ञान आणि विवेक याचं उदाहरण हॅकर्सचं उदाहरण देतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये हॅकर्स नावाचा एक घटक असतो आणि तो सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला सर्वात हुशार किंवा ज्याला आपण ज्ञानी असा व्यक्ती असतो. आणि त्याच्यामुळे जे सॉफ्टवेअर क्रॅक केले जातात किंवा सॉफ्टवेअर हॅक केले जातात याचं काम हॅकर करत असतो, कारण त्याच्यामध्ये ज्ञान आहे परंतु ज्ञानासोबत विवेक नाही. आणि त्यामुळे ज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा की ज्ञानाचा वापर वाईट गोष्टीसाठी करावा याची जाणीव जर कोण करून देत असेल तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी आपले ज्ञान वृद्धिगत करत असताना विवेकाला दूर सारता कामा नये. वास्तविक मी असं म्हणेल की ज्ञानासोबतच विवेकाची वृद्धी तर आवश्यक आहेच आहे, परंतु विवेकाला डावलून कोणतंही काम विद्यार्थी मित्रांनी हाती घेता कामा नये. सर, पुढे असा प्रश्न आहे की आजच्या डिजिटल युगात माहिती आणि ज्ञान यामधील फरक कसा ओळखला पाहिजे किंवा कसा ओळखावा? अत्यंत चांगला प्रश्न आलेला आहे की आजच्या डिजिटल युगामध्ये माहिती आणि ज्ञान याच्यातला फरक कसा ओळखायचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सोशल मीडियावर जी माहिती येते ती आहे तशी ज्ञान समजणं ही सर्वात मोठी चूक आहे. कारण ती जेव्हा माहिती सोशल मीडियावर येते त्यावेळेस तिची ऑथेंटिसिटी कोणीही घेतलेली नसते. कोणाला तरी ती प्राप्त झालेली असते म्हणून कोणीतरी ती शेअर केलेली असते. अशा वेळेस तिची ऑथेंटिसिटी जी आहे ती तसं पाहिलं तर शून्य असते. दुसरं आहे, आपल्याला बऱ्याच ठिकाणी गुगलवर वेगवेगळी माहिती उपलब्ध होते आणि गुगलवर जी माहिती उपलब्ध होते तिचा बऱ्याचपैकी आपल्याला सोर्स माहित असतो. आणि जर आपल्याला सोर्स जो आहे तो जर ऑथेंटिकेट आहे असं जर समजलं
तर मग ती माहितीचं ट्रान्सफॉर्मेशन आपण. तिसरं आहे आता आपण चॅट जीपीटी किंवा AI, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे आपण सोशल मीडिया पण पाहिला, आपण ब्राउझर पण तिसऱ्या गोष्टीकडे आलेलो आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ज्याला आपण AI म्हणतो. त्याच्यावर येणारी माहिती सुद्धा किती अचूक असेल, कारण खाली येतं की ही माहिती पुन्हा एकदा तपासून वापरावी, असं खाली त्याचं डिस्क्लेमर येत असतं. आणि त्यामुळे ही जेव्हा माहिती येते ती सुद्धा आहे तशी वापरून त्या माहितीचं आपण ज्ञानामध्ये रूपांतर करू शकत नाही, फक्त त्याचा आधार घेऊ शकतो. आणि हा आधार घेत असताना त्याचा सोर्स नक्की काय आहे ते पण आपण पडताळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग टेक्स्ट बुक आहेत, न्यूज पेपर आहेत, इतर वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं आहेत, मासिकं आहेत. इथे कोणीतरी त्या माहितीची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असते आणि त्यामुळे त्या माहितीवर काम केलं, त्याचं वर्गीकरण केलं, त्याचं विश्लेषण केलं तर ज्ञानाची निर्मिती होऊ शकते. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ज्ञान आणि माहिती याचा जो परस्पर संबंध डायरेक्ट जो आहे तो डायरेक्ट जोडता कामा नये, जोपर्यंत ऑथेंटिक सोर्स त्यांना माहिती होत नाही. सर, पुढचा प्रश्न आहे की प्रज्ञा विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते प्रयत्न करायला हवेत? प्रज्ञा विकसित करण्यासाठी सर्वात महत्वाचा जर प्रयत्न असेल तर मी मगाशीच सांगितलं की मी एक लर्नर आहे, मला जाणून घ्यायची भूक आहे, ज्याला आपण क्युरिओसिटी म्हणतो, ती माझ्यामध्ये आहे. आणि कोणतीही गोष्ट जी मी काही ऐकतो, माहिती करून कस असा ती काही क्रांती नाहीये की आज तुम्हाला लगेच प्रज्ञावान तुम्ही झाला. तर त्याच्यासाठी आपल्याला जे अनुभव येतात त्याचं विश्लेषण आपण कसं करतो. आपल्याला वेगवेगळी लोक वेगवेगळ्या चर्चेमध्ये बऱ्याच गोष्टी सांगत असतात, त्याचं आपण विश्लेषण कसं करतो. आपण बऱ्याच वेळा काही गोष्टी वाचतो, ऐकतो, त्याचं विश्लेषण आपण कशा प्रकारे करतो. ह्या सर्व गोष्टी जर आपण व्यवस्थित तपासल्या, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, चूक काय, बरोबर काय, याच्या कसोटीवर ते घासून बघितलं तर आपला प्रज्ञेचा विकास होऊ शकतो. सर, पुढे प्रज्वल यांचा प्रश्न आहे की CSATचा अभ्यास कसा करावा, त्यासाठी कोणती पुस्तकं वाचायला हवीत, याबद्दल आपल्याकडून थोडंसं मार्गदर्शन हवं होतं सर. नाही, आता या प्रश्नाबाबत सध्या मी खूप रिलेव्हंट नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला काही देता येणार नाही. कारण आता सध्या नक्की काय वाचावं, काय वाचायला हवं याच्या अपडेट्स माझ्याकडे नाहीयेत. तर तुम्ही जी काही मुलं सध्या अभ्यास करतायत तर त्यांच्याकडून याचे अपडेट्स घेऊ शकता. त्यामुळे मला वाटतं हा प्रश्न उगाच काहीतरी अर्धवट ज्ञानावर मी उत्तर न देता हाच मला वाटतं. नक्कीच. सर, पुढे ऋतुजा यांचा प्रश्न आहे की आज माहिती सहज उपलब्ध आहे, पण ज्ञानात आणि प्रज्ञेत रूपांतरित करण्यासाठी काय करावे लागते? मी अगोदरच सांगितलं की प्रवास जो आहे तो पण तुम्हाला सांगितला. सर्वात पहिलं म्हणजे माहिती ज्यावेळेस कोणती उपलब्ध होते ती डोक्यात न ठेवता डायरेक्ट ठेवायची कार्यपद्धती विकसित केली पाहिजे. कारण आपलं जे काही मेंदू आहे किंवा तिथली जी स्मृती क्षमता जी आहे किंवा ज्याला आपण मेमरी म्हणतो, ती एवढी माहिती एकाच वेळेस भरून ठेवण्याच्या तेवढी तिची कॅपॅसिटी नाही. कारण पूर्वी एवढा माहितीचा भडीमार आपल्या मेंदूवर पूर्वी होत नव्हता. अगदी तरल स्वरूपात, हळुवार स्वरूपात आपल्याला माहिती उपलब्ध व्हायची. त्या माहितीवर आपण प्रक्रिया करून जी माहिती आपल्याला आवश्यक आहे तेवढीच माहिती आपण आपल्या मेंदूमध्ये साठवायचो, त्याच्यावर मनन करायचो, चिंतन करायचो. परंतु आज आपण बघतोय की माहितीचा विस्फोट झालेला आहे. आणि मग ही विस्फोट झालेली माहिती आपल्या मेंदूमध्ये आपण जर सर्वच माहिती स्टोअर करायला गेलो तर
ती माहिती आहे त्या प्रमाणामध्ये किंवा आहे त्या पद्धतीने परत रिट्रीव्हल होणार नाही, तिचं रिट्रीव्हल होणार नाही. म्हणजे कोडिंग डिकोडिंग जसं असतं तसं होणार नाही. आणि त्याच्यामुळे कोणतीही माहिती, ज्ञान आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा ते आपण नोंदवहीमध्ये किंवा डायरीमध्ये लिहून ठेवायला पाहिजे. आता हे ज्ञान किंवा माहिती आपण डायरीमध्ये लिहून ठेवली तर त्या माहितीवर सातत्याने आपण त्याच्या लिंक शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा सातत्याने त्या माहितीवर प्रक्रिया करण्याचा, त्या माहितीचं वर्गीकरण करण्याचा, त्या माहितीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मग आपल्याला एकदा कळालं की ही माहिती आता हिचा सोर्स शोधला गेलेला आहे, हिचं वर्गीकरण झालेलं आहे, हिचं विश्लेषण झालेलं आहे, तिची सत्यतेबाबत खात्री पटलेली आहे. आणि मग ती माहिती, ते ज्ञान आपल्या साठी किंवा पर्सनल डेव्हलपमेंटसाठी ज्यावेळेस आपण विवेकपूर्ण रीतीने वापरायला सुरुवात करू त्यावेळी आपला प्रज्ञेचा विकास झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण आता आपण बघतोय की तर तुम्ही म्यूट झालायत, आवाज येत नाही. हा, म्यूट झाला होता आवाज. कधीपासून मिसिंग झाला आवाज, काय सांगत होतो मी? तर आत्ताच झालं, एक अर्धा मिनिट अगोदर. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता आपला ऑप्शनल सब्जेक्ट पण स्पर्धा परीक्षेमधून बंद झालेला आहे. आणि आता आपल्याला जनरल स्टडीजचे जे पेपर आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आणि जनरल स्टडीजचे जे पेपर आहेत ते फक्त माहिती वजा किंवा ज्ञान वजा या पद्धतीने विचारले जाणार नाहीत. तिथे तुम्हाला एखादा सिनॅरिओ दिला जाईल किंवा एखादी केस दिली जाईल आणि तो सिनॅरिओ किंवा केस त्याच्याबद्दल उत्तर द्या असं तुम्हाला विचारलं जाईल. आणि मग जेव्हा असं विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला आपल्या अभ्यासाची पातळी जी आहे ती ज्ञान, माहिती, ज्ञान, बुद्धी आणि प्रज्ञा ह्या चारही डायमेन्शन मध्ये विकसित असायला हवी. आणि ती जर विकसित असली, प्रत्येक गोष्टीचं आपल्याला चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येत असलं तरच आपण जनरल स्टडीजचे जे पेपर आहेत ते सोडू शकणार आहोत. किंवा आता मला वाटतं निबंध सुद्धा 200 मार्काचा आपल्याला लिहावा लागणार आहे. असताना त्याच्यामध्ये ओघवती भाषा घालणं, त्याच्यामध्ये माहितीपूर्ण आकडेवारी टाकणं, त्याच्यामध्ये ज्ञानरूपी कोट्स टाकणं, त्याच्यामध्ये बुद्धिवंतांसारखं रिसर्च करून काही गोष्टी टाकणं आणि त्याच सोबत विवेकपूर्ण रीतीने तो निबंध समाजासाठी कसा उपयुक्त ठरेल हे सुद्धा सांगणं, ह्या सर्व गोष्टीची आता पुढे भविष्यात गरज पडणार आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त पाठांतर किंवा आकडेवारी एवढा मर्यादित अभ्यास न करता कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही प्रॉब्लेमचं आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे. आणि त्या अनालिसिसच्या आधारे आपल्याला आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स किंवा परीक्षेत येणारे प्रश्न सोडवण्याची कुवत प्राप्त करता आली पाहिजे. सर, पुढे ऋतुजाचा प्रश्न आहे की ज्ञान वाढवण्यासाठी वचन आवश्यक आहे, पण प्रज्ञा विकसित करण्यासाठी आणखी कोणत्या सवयी आवश्यक आहेत? प्रज्ञा विकसित करण्यासाठी सर्वात महत्वाचं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्याला फोकस करता आलं पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन करता आलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की तुम्हाला तुमच्याशी सेल्फ टॉक करता आला पाहिजे, संवाद साधता आला पाहिजे. सर्वात महत्वाचं पुढे मी जाऊन सांगेल की आपल्या भावना आणि आपले विचार याच्यावर सुद्धा आपलं
पुरेसं नियंत्रण पाहिजे. मी असं म्हणणार नाही की संपूर्ण नियंत्रण पाहिजे, पण आपले विचार आणि आपले भावना याच्यावर आपलं पुरेसं नियंत्रण पाहिजे. जेवढं तुमचं मन, बुद्धी स्थिर होणार, शांत होणार, रिलॅक्स होणार, तेवढं तुमची प्रज्ञा जास्त विकसित होणार. जेवढं तुमचं मन, बुद्धी हे जेवढं चंचल राहणार, जेवढं दूषित राहणार, जेवढं नकारात्मक गोष्टींनी भरलेलं राहणार, जेवढं रिपीटेड विचाराने ते भरलेलं राहणार, तिथे तुमची प्रज्ञा विकसित होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे स्वतःशी बोलत राहणे, शक्य झालं तर प्राणायाम करणे, काही आसनं करणं, आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगितलं की अत्यंत शांतपणे ध्यान धारणा किंवा ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो ते करणं, हे प्रज्ञा विकासासाठी खूप गरजेचं आहे. कारण शांत असलेलं मन, संयमी असलेलं मनच प्रज्ञेचा विकास करू शकतो. आणि तुम्ही म्हणाल प्रज्ञा म्हणजे काय? मी मगाशी सांगितलं की प्रज्ञा म्हणजे काय, तर प्रज्ञा म्हणजे ही काय अशी काही खूप मोठी गोष्ट किंवा अशक्य गोष्ट अशी नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही अडचणीमध्ये आपलं मन, आपली बुद्धी स्थिर, शांत राहणं, यालाच आपण प्रज्ञा असं म्हणू शकतो. शांत आणि स्थिर राहणं, कोणत्याही घटनेचा, समस्येचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर जेव्हा शून्य होतो, त्या सर तुमचा आवाज पॉज परीक्षा झाला. दिल्यानंतर सर आवाज येतो? तुम्हाला रिझल्ट आला आणि तुम्हाला असं कळालं की त्या परीक्षेमध्ये तुमची निवड झालेली नाही किंवा तुमचं सिलेक्शन झालेलं नाही. पण ज्या वेळेस तुमची प्रज्ञा विकसित झालेली असते त्यावेळेस तुमच्यावर संपूर्ण विश्वास असतो. आपल्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत हे याची तुम्हाला जाणीव असते. तुम्हाला आपल्या काही चुका झाल्या त्याचा शोध लागलेला असतो आणि त्यामुळे असा रिझल्ट ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रज्ञावान युवक तो त्याच्या पुढच्या अभ्यासाला लागतो, पुढच्या मार्ग पत्करतो आणि यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्याच्यामध्ये प्रज्ञा विकसित झालेली नाही तो गडबडून जातो, अभ्यास तो बंद करतो, तो अभ्यासाबाबत नकारात्मक गोष्टी बोलायला लागतो, चुकीचं गॉसिपिंग करायला लागतो आणि अभ्यासातून काही साध्य होणार नाही अशी नकारात्मक भावना निर्माण करून स्पर्धेतून बाहेर पडतो. नेक्स्ट. सर पुढे गणेश यांचा प्रश्न आहे. एखादी स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान आवश्यक आहे का? स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी पुस्तकी ज्ञान आवश्यक आहे का, हा खूप चांगला प्रश्न विचारला. याच्याबद्दल मला असं सांगायला आवडेल की आपला स्पर्धा परीक्षेबाबत प्रोफेशनल अप्रोच जो आहे तो असायला हवाच. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सांगायला गेलं तर जेव्हा आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेस आपला अप्रोच हा टोटली प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनलच असायला हवा. नक्की मागच्या प्रश्नपत्रिका काय होत्या, मागचे प्रश्न काय आले होते, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते, प्रश्न कोणत्या धाटणीचे होते, किती ओघवते विचारले होते, किती पिन पॉइंट विचारले होते, सिलेबस मधलं नक्की काय कोणता भाग, असा प्रोफेशनल विचार करून आपण स्पर्धा परीक्षा व्यावसायिक रीतीनेच द्यायला हवी. मात्र ज्या वेळेस आपण मुख्य परीक्षेकडे जातो त्यावेळेस व्यावसायिक अप्रोच जो आहे, प्रोफेशनल अप्रोच जो आहे तो थोडासा आपण एक 20-30% कमी करायला पाहिजे. तिथं थोडस आपल्याला विश्लेषणात्मक
डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागत असल्यामुळे फक्त पाठांतर असलेलं गोष्टी तिथं लिहून अजिबात चालत नाही. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही कसं अनालिसिस करताय ते खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तिथे थोडासा प्रोफेशनल अप्रोच कमी व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाणार मात्र प्रोफेशनल आणि प्रॅक्टिकल अप्रोच पर्यंत कमी करायला पाहिजे. असा जर अप्रोच तुम्ही ठेवला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. सर पुढे सलोनी यांचा प्रश्न आहे की हाऊ टू कन्वर्ट निगेटिव्ह आपल्याकडे थॉट्स इनटू पॉझिटिव्ह माईक थॉट्स. म्यूट करा. माईक म्यूट करा आणि प्रश्न रिपीट करा. सर सलोनी यांचा प्रश्न आहे की हाऊ टू कन्वर्ट निगेटिव्ह थॉट्स इनटू पॉझिटिव्ह थॉट्स. हाऊ टू कन्वर्ट निगेटिव्ह थॉट्स इनटू पॉझिटिव्ह थॉट्स. सर्वात महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह थॉट पसरवणारे जी काही लोक आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्या सोबत आपण जास्त वेळ थांबता कामा नये. कारण जर ती लोक जर प्रत्येक वेळेस निगेटिव्ह थॉट्सचा प्रचार आणि प्रसार करत असतील तर ते विचार आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये कायम फिरणार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की निगेटिव्ह थॉट जर आपल्या मनातून काढून टाकायचे असतील तर आपण कार्यशील राहिलं पाहिजे. आपल्या डोक्यात जर एखादा निगेटिव्ह थॉट सारखा सारखा येतोय तर तुम्ही थोडंसं ऍक्टिव्ह राहायचा प्रयत्न करा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की थोडंसं रनिंग करायचंय, थोडंसं एक्सरसाइज करायचंय, थोडं योगासनं करायचंय, थोडं प्राणायाम करायचंय, थोडं अवांतर पुस्तकं वाचायचे, गरज पडली तर थोडंसं बातम्या बघायचेत आणि खूपच वाटलं तर थोडंसं 1-2 सॉंग्स ऐकायचेत. तर असं जर आपण वेगवेगळ्या पद्धती वापरल्या तर निगेटिव्ह थॉट्स पासून आपली सुटका होऊ शकते. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगेल की पॉझिटिव्ह थॉट्स एवढे क्रिएट करायचे की त्यांनी निगेटिव्ह थॉट्सला बाहेर काढून टाकलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्यावेळेस माझ्या मनामध्ये सुद्धा निगेटिव्ह थॉटचं मोहोळ उठतं किंवा काहूर माजतं त्यावेळेस मग मी अजून पॉझिटिव्ह थॉट्स आठवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर विचार करण्याचा प्रयत्न करतो. मग हळूहळू ते निगेटिव्ह थॉट जे आहेत ते सप्रेस होतात. तर त्याच्यामुळे आपण म्हणतो ना काट्याने काटा काढावा लागतो तसं पॉझिटिव्ह थॉट्स जास्त प्रमाणात वाढवले आपण सप्रेस होतात आणि मग ते बाजूबाजूला पडत जातात आणि ते हळूहळू इट विल बी टेक 2 days 3 days बट आफ्टरवर्ड यू गेट रिअलाइज दॅट द निगेटिव्ह थॉट्स विल आउट फ्रॉम युअर माइंड. सर पुढे गणेशांचा प्रश्न आहे सोशल मीडियाची सवय ही एक व्यक्तीला झालेली आहे त्यापासून कसे दूर व्हावे. सोशल मीडियाची सवय एका व्यक्तीला झाली त्याच्यापासून दूर कसे व्हावे आजच्या पिढीला भेडसावणारा सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जर गोष्ट करायची असेल तर ती जी मी पण तिचा वापर करतो की सकाळी मोबाईलला हात लावायचा नाही. असं आपण मनाची खात्री करायची की मी रोज सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास म्हणजे मी जर 7ला उठत असेल तर 8 वाजेपर्यंत मी मोबाईलला हात लावणार नाही. संध्याकाळी सुद्धा झोपण्यापूर्वी मी अर्धा तास मोबाईलला हात लावणार नाही. म्हणजे मी 11:30ला जर झोपतोय तर मी 11 वाजेपर्यंत मोबाईलला हात लावणार नाही. त्याच्यानंतर आपण जेवण करतो सरासरी अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी आपला जेवणावर जात असतो त्यावेळेस सुद्धा आपण मोबाईलला हात लावणार नाही असं आपण तयारी करायची आहे. म्हणजे सकाळचा 1 तास, संध्याकाळचा अर्धा तास, 1.5 तास आणि जेवणाचा अर्धा तास सकाळचा, जेवणाचा अर्धा तास संध्याकाळचा, म्हणजे जवळपास 2.5 तास आपण मोबाईल पासून दूर झालेलो आहोत. त्याच्यानंतर मोबाईलच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या नोटिफिकेशन सर्व बंद करून टाकायच्या आहेत. म्हणजे आपला मोबाईलवर एकही लॉक ज्यावेळेस आपला मोबाईल असतो त्यावेळेस त्या लॉकच्या वरती डिस्प्लेला एकही नोटिफिकेशन येता कामा नये. म्हणजे तो मोबाईलच्या नोटिफिकेशनचा आवाज पण नाही आला पाहिजे
आणि नोटिफिकेशन वरती कोणाचा मेसेज आलाय, काय आलंय ते सुद्धा दिसता कामा नये. ते जर आपण बंद केलं तर साधारण तुमचा अर्धा तास वाचतो. म्हणजे जवळपास 3 तास आपल्याला प्रॅक्टिकली मोबाईल पासून दूर जाता येतं. त्याच्यानंतर मग सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत, तर ते सोशल मीडियाच्या अकाउंट जे आहेत ते असे आपल्याला जर वाटत असेल की मला खूप त्रास होतोय, तर फेसबुक सारखे अकाउंट आहेत ते आपण 2 दिवस 3 दिवस काही काळापुरते डिॲक्टिव्हेट सुद्धा करून ठेवू शकतो. आपोआप ऑटो ऍक्टिव्ह होतात किंवा आपण जर परत ऍक्टिव्ह करायचा प्रयत्न केला तर ते परत ऍक्टिव्ह होतात. तर त्या पद्धतीने सुद्धा आपण त्यांना डिऍक्टिव्ह सुद्धा काही दिवसासाठी करू शकतो. युट्यूब सारखे जे ऍप्लिकेशन आहेत त्याच्यावर ते तर काही दिवसासाठी डिलीट केले परत इन्स्टॉल केले तरी त्याच्यावरून आपली सुटका होऊ शकते. तर असे काही प्रॅक्टिकल अप्रोच आहेत ते जर वापरले तर सोशल मीडिया पासून आपण 3 ते 4 5 तास बाहेर पडू शकतो आणि आपलं जे मोबाईलचं लागलेलं व्यसन आहे त्याच्यातून आपण सुटका करून घेऊ शकतो. सर पुढे असा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी करंट अफेअर्स फक्त वाचावेत की त्याचे विश्लेषण देखील करावे? करंट अफेअर्स वाचले पाहिजेत, पाहिले पाहिजेत. न्यूजपेपर मधून ते नोट डाऊन करून घेतले पाहिजेत. वेगवेगळी क्लासेसचे करंट अफेअर्स वर बुक्स निघतात ते वाचले पाहिजे, त्याच्यातून काही नोट डाऊन करून घेतला पाहिजे. एकंदर बातम्या असतात किंवा सोशल मीडियावर पण कधी कधी करंट अफेअर्स येतात, तिथून पण नोट डाऊन केलं पाहिजे. मला असं वाटतं की विश्लेषणापेक्षा वर्गीकरण खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण सर्व गोष्टी लिहून ठेवतो परंतु त्याचं वर्गीकरण करत नाही, क्लासिफिकेशन करत नाही. म्हणजे विम्बल्डन टेनिस स्पर्धा आहे, तर विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं ह्या वर्षीचं विजेतेपद कोणी मिळवलं हे आपण लिहून ठेवतो, पण ते लिहून ठेवत असताना त्याच्या मागचं कोणी मिळवलं होतं, त्याच्या मागचं कोणी मिळवलं होतं, याचं जे वर्गीकरण आहे ते आपण करत नाही. त्यामुळे कोणतीही जेव्हा आपण करंट इव्हेंट जेव्हा आपण नोट डाऊन करतो तर त्या करंट इव्हेंटच्या अनुषंगाने पूर्वी तशी काही घटना घडली होती का, घडली असेल तर त्याचा काय रिलेव्हन्स होता हे आपण नोटबुक मध्ये लिहून ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतं जर असं आपण करत गेलो, ज्याला आपण डॉट डॉट जर जोडत गेलो किंवा स्पोक टू स्पोक गेलो, तर मला असं वाटतं की असे कनेक्टेड डॉट जर चालू घडामोडीचे केले तर आपल्या त्या जास्त गोष्टी लक्षात राहतात आणि ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेला जाणार आहोत त्यावेळेस सुद्धा ह्या कनेक्टिंग डॉटचा आपल्याला फायदा होतो. सर पुढे उत्तरलेखन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रज्ञा कशी उपयोगी पडते? उत्तर लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रज्ञा कशी उपयोगी पडते, अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे. मला असं वाटतं की आता जेव्हा आपण मुख्य परीक्षेला सामोरे जाणार आहोत त्यावेळेस खऱ्या अर्थाने उत्तर लेखन हे मोठं कौशल्य आपल्यामध्ये असायला पाहिजे. आपण ते डेव्हलप करायला पाहिजे, आपण ते ग्रो करायला पाहिजे, आपण ते विकसित करायला पाहिजे. आणि ते जर आपण विकसित केले आपल्याला अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला ते लिहिणं शक्य होणार आहे. परंतु असं दिसतं की आपण सर्व लोक किंवा विद्यार्थी फक्त आणि फक्त डेटा आणि तथ्य म्हणजे फॅक्ट आणि डेटा याच्यावर आधारित अभ्यास करतात आणि त्यामुळे फॅक्ट्स आणि डेटा त्यांच्याकडे असतो. समजा उदाहरणार्थ अजून सोपं करून सांगायचं तर भारताची लोकसंख्या एक डोकेदुखी असा जर प्रश्न विचारला असा म्हणजे निबंध असेल किंवा प्रश्न असेल, ओके, वाढती लोकसंख्या भारताची डोकेदुखी, कोणत्या राज्याची काय डेन्सिटी आहे, कोणत्या राज्याचा ग्रोथ रेट काय आहे,
कोणत्या राज्याची किती लोकसंख्या आहे, जागतिक लोकसंख्या किती आहे, त्याच्या प्रमाणात भारताची लोकसंख्या किती आहे, ह्या सर्व गोष्टी त्या युवकाकडे असतात आणि तो त्या उत्तरामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर त्या ज्या लोकसंख्या आहे याच्यामुळे ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, ते प्रॉब्लेम सुद्धा त्यांनी पाठ करून ठेवलेले असतात आणि त्यामुळे ते प्रॉब्लेम सुद्धा तो मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर तुमची प्रज्ञा विकसित झालेली असेल तर ज्याला आपण चॅलेंजेस म्हणतो, तर हे चॅलेंजेस आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो हर्डल्स म्हणतो किंवा कधी कधी आपण म्हणतो की अपॉर्च्युनिटीज पण असतात काही गोष्टींमध्ये. तर ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, चॅलेंजेस आहेत, डिफिकल्टीज आहेत, तर याच्या आधारे त्या पॉइंटला जर योग्य प्रकारे आपल्याला न्याय द्यायचा असेल, त्याचं डिटेलिंग करायचं असेल, तर तुम्हाला स्वतःची पण काही मतं लागतात. फक्त फॅक्च्युअल गोष्टी, आयक्यू गोष्टी, पाठांतर केलेल्या गोष्टी, वाचलेल्या गोष्टी, नोट्स काढलेल्या गोष्टी एवढ्या पुरतं मर्यादित अभ्यास असून चालत नाही. तर प्रत्येक गोष्टीविषयी तुमचं काहीतरी ओपिनियन लागतं आणि हे ओपिनियन तुमची प्रज्ञा विकसित झाल्याशिवाय तयार होऊ शकत नाही. आणि ते ओपिनियन तयार होण्यासाठी तुम्हाला अत्यंत खोलवर असा अभ्यास करावा लागतो. मधील शेवटचा प्रश्न, प्रज्ञावान व्यक्तीची ओळख कोणत्या गुणावरून होते? प्रज्ञावान व्यक्तीची ओळख कोणत्या गुणावरनं होते याच्यामधला हे जेव्हा याचं उत्तर देत असताना सर्वात महत्वाचं मला सांगायला आवडेल की प्रज्ञावान व्यक्ती हा अत्यंत नम्र स्वभावाचा असतो. त्याने त्याचा अहंकार जो आहे तो शून्य केलेला असतो. त्याची ऐकून घेण्याची वृत्ती ही मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली असते. तो कायम नाविन्यपूर्ण गोष्टी शोधण्याच्या प्रयत्नात असतो आणि प्रज्ञावान व्यक्ती हा त्याच्याकडे असलेली ज्ञान किंवा माहिती याचा उपयोग समाजासाठी कसा होईल याच्यावर सातत्याने विचार करत असतो. आणि मला वाटतं की अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला जर असेल तर त्यांचा स्वीकार करणं, त्यांच्याशी कनेक्ट राहायचा प्रयत्न करणं, त्यांचा सल्ला घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि त्याच्यातून आपला विकास आणि प्रगती साधून घेणं हीच खरी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आणि ही गुरुकिल्ली म्हणजे दुसरं काही नसून प्रज्ञा आहे असं मला वाटतं. आणि ज्यामुळे ज्ञानाच्या पुढची अवस्था प्रज्ञा किंवा विजडम आपल्यामध्ये लवकरात लवकर कसा डेव्हलप होईल याच्यावर सर्व विद्यार्थी मित्रांनी जर काम केलं तर तुम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकता. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला ट्रान्सफॉर्म करतायत, साहजिकच तुम्ही समाजाला ट्रान्सफॉर्म करतायत, कुटुंबाला ट्रान्सफॉर्म करतायत आणि देशाला सुद्धा ट्रान्सफॉर्म करतायत. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या प्रेरणादायी सत्राचा समारोप करताना सर्वप्रथम आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव नंदकर सर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या सत्रात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या सत्रातून मिळालेला संदेश आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शिकण्याची तयारी, जिज्ञासा आणि योग्य विचारसरणी जपली तर ज्ञानाचा प्रवास अधिक कधीही थांबत नाही आणि तो समृद्ध होतो. याच सकारात्मक विचारासह आपण पुढील सत्रामध्ये भेटूयात. धन्यवाद.